Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. मंत्री साहेबांबरोबर मीटिंग झाली. अमोल दादा कोल्हेंनी तर तिथे मांडला, कारण का आम्ही मांडायचा कुठे, आम्ही न्याय कुणाला मागायचा. मग जर प्रशासनाला नाही न्याय मागायचा तर कुणाला, आणि जर महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळत नाही तर दुसरा मार्ग काय होता. हाऊस चालत नव्हतं, पार्लमेंट चालू नव्हतं, त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांकडे जाण्याशिवाय आम्हाला दुसरा काही मार्गच नव्हता. पुण्याबद्दल तुम्ही एवढी चिंता व्यक्त केलेली आहे, तर त्याच पुण्यावर मुख्यमंत्र्यांचं विशेष प्रेम आहे. गेल्या 4-5 वर्षामध्ये एवढे प्रोजेक्ट आणलेत, अशा पद्धतीनं मांडणी सुरू आहे. मग हे कसं तुम्ही बॅलन्स? कशाला, त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, काल तुमच्या चॅनलवर त्या गटाने आंदोलन केलं पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये. आता मित्र पक्षांचे हे हाल आहेत तर आमचं काय, आम्ही तर विरोधक आहोत. तुम्ही विचार करा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांनी काल पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये ठिय्या आंदोलन केलं, त्यांना निधी नाही मिळत. आता काय बोलायचं तुम्ही मला सांगा. कसं चाललंय राज्य, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणायची वेळ आली. खरं तर पक्षाच्या एका विशिष्ट पदावर जेव्हा कार्यकर्ते नेते असतात त्यावेळी ते ऍक्टिव्ह असतात, मात्र एकदा पाय उतार झाला किंवा ते बाजूला गेले तर ते कुठंच दिसत नाही. सेम परिस्थिती जयंत पाटलांची आहे. कुठं आहे जयंत पाटील? काय? अरे बापरे, तुम्ही चॅनल मध्ये आहात का नाही? नाही, सांगा ना काय होतं. कालचं आंदोलन पाहिलं नाही का? जयंत पाटील फक्त सांगलीपुरतं, विशांपुरतं मर्यादित आहे की पक्षीय पातळीवर तुमच्या पक्षाचं नेतृत्व अद्यापही करणार? जयंतराव पाटील काल तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मी त्यांना पाहिलं, ते लीड करत होते. सगळ्यात मोठं आंदोलन आज शक्तीपीठाच्या विरोधात जे चाललंय हे आज महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे. आणि आज सगळ्यात पुढे लीड कोण घेत आहे तर आमचेच नेते माननीय जयंतराव पाटील, आमचे बंधू बंटीदादा पाटील आणि सगळे नेते एकत्र मिळून ते सगळं आंदोलन, ते राज्याचं आंदोलन आहे, ते काय फक्त इस्लामपूरचं ईश्वरपूरचं आंदोलन नाहीये. आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जयंतराव पाटील, तुम्ही प्रधानमंत्र्यांबरोबर नाही व्हिडिओ पाहिला त्यांचा? मग आता प्रधानमंत्र्या पवार साहेबांच्या शेजारी फोटो नाही पाहिला? सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया आहे. तुम्ही बीजेपीचे दिसताय, सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया येतोय तुम्हाला, सिलेक्टिव्हली गोष्टी दिसतायत. प्रधानमंत्र्याबरोबर जयंत पाटील, शरद पवारांबरोबर जयंत पाटील, बंटी पाटलांबरोबर जयंत पाटील, काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर जयंत पाटील, उद्धवजींबरोबर जयंत पाटील. जयंत पाटील साहेब मोठे, सगळ्या मोठ्या नेत्यांबरोबर जयंतराव असतात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.